मी ईश्वर गित्ते पदवीधर अंशकालीन बोलतोय। नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांची वर्ग ड कर्मचारीची भरती प्रक्रिया सध्या चालू आहे आणि यावेळेस त्यांची कागदपत्र पडताळणीचे काम पण चालू आहे। यामध्ये अनेक पदवीधर अंशकालीन बोगस असलेले आपणास दिसतात। 1978 च्या अगोदर ज्यांचा जन्म झाला तेच खरे अंशकालीन होऊ शकतात, कारण हा विभाग 2002 साली बंद झालेला आहे आणि त्यानंतर या विभागाचं कोणतेही काम सध्या सुरू नाहीये। तर या भरतीमध्ये 2000 साली जन्मलेले, 2002 साली जन्मलेले, 2006 साली जन्मलेले लोक अंशकालीन कर्मचारी झालेले दिसतात। त्यांच्या जन्मतारखा स्पष्ट दिसतात। यामध्ये 1980 ते 90 मधले 12 उमेदवार आहेत। यामध्ये 1990 ते 2000 च्या नंतर जन्मलेले 58 उमेदवार आहेत। 2000 च्या पुढील 26 उमेदवार जन्मलेले आहेत। हे अंशकालीन कुठं आले यांना पाहता असं वाटतं की हे आईच्या पोटातच पदवीधर झालेत का आणि बाहेर आल्याबरोबर अंशकालीन कर्मचारी बनले आहेत का? अरे या नुसतं अंशकालीन पदवीधराचं प्रमाणपत्र घेऊन काही होत नसतं। यासाठी संघर्ष करावा लागतो। आझाद मैदानामध्ये अनेक दिवस संघर्ष केला, उपोषण केला, मोर्चे काढले। यामध्ये रेखाताईंचं योगदान तुम्हाला माहित आहे का? यामध्ये आमचे परभणीचे सय्यद भाई यांचं योगदान माहित आहे का? सामान्य परिस्थितीतून सुद्धा घरच्या भाकरी घेऊन हे लोक आझाद मैदानावर बसले। आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं। या संघर्षाचं फलित म्हणूनच अंशकालीनला आरक्षण भेटलं आणि त्याही आरक्षणात तुम्ही असा हात घालता। मी स्वतः या प्रक्रियेमध्ये होतो। मलाही लेखी परीक्षेमध्ये 104 मार्क आहेत, पण ज्यावेळेस कागदपत्र तपासणीची यादी आली त्यामध्ये माझं नावच नव्हतं। माझ्या अगोदर 96 उमेदवार ज्यांचा जन्म 1980 च्या नंतर आहेत। फक्त 2च उमेदवार असे आहेत की ज्यांचा जन्म 1978 च्या अगोदरचा आहे। हे आले कुठून याची सखोल चौकशी झाली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या बोगस पदवीधर अंशकालीनची सखोल चौकशी करा। माझी नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनाही विनंती आहे की त्यांनी याची चौकशी करावी व माझी सोशल मीडियावरील मित्रांना विनंती आहे की हा मुद्दा तुम्ही जर उचलला तर खऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि ह्या बोगस कर्मचाऱ्यांना दंड मिळालाच पाहिजे। कारण खऱ्या ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी अनेक लढे दिले, असे पदवीधर अंशकालीन कर्मचारी बाजूला पडले आणि नवीनच फुल उमगले। कुठून आलं माहित नाही, पण यांना प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची क्यू करावीशी वाटते की अरे बाबांनो थोडं तरी लक्ष द्या। ज्यांचा जन्मच 2000 साली झाला ते पदवीधर अंशकालीन कर्मचारी कसे होऊ शकतात? हे बघून ऐकून चीड निर्माण होते। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सर्व म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, त्यांची पेमेंट स्लिप पाहावी आणि त्यांचे प्रमाणपत्र चौकशी करूनच पुढील निर्णय घ्यावा। एवढं बोलून थांबतो। नमस्कार।